सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक अत्यंत प्रभावशाली नेते होते। त्यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी कटक, ओडिशा येथे झाला। बोस यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये काम केले, पण त्यांचे विचार गांधीजींच्या अहिंसात्मक मार्गासोबत जुळत नसल्यामुळे त्यांनी क्रांतिकारी मार्ग स्वीकारला। सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद फौज स्थापन केले आणि भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात एक महत्त्वाची भूमिका बजावली। द्वितीय महायुद्धाच्या काळात त्यांनी जपानच्या मदतीने ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात लढा देण्याचा प्रयत्न केला। त्यांनी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा हे प्रसिद्ध घोषवाक्य दिले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद फौजने ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात लढा दिला। सुभाषचंद्र बोस यांचा 18 ऑगस्ट 1945 रोजी तैपेई येथे विमान अपघातात मृत्यू झाला असा दावा केला जातो। त्यांच्या मृत्यूच्या परिस्थितीवर अजूनही विविध तर्कवितर्क आहेत। सुभाषचंद्र बोस यांचे बलिदान आणि त्यांची दृढ देशभक्ती भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक अमूल्य योगदान मानले